बाबुळगाव बस स्टॉपवर लोकांना यवतमाळ बसचा वेट होता आणि या छोटू जवळची लस्सी पिऊन तर आमचा पूर्ण मूड सेट होता। बाबुळगावच्या या बाजार समितीमध्ये पूर्ण शेतकऱ्यांची 12 महिन्याची मेहनत दिसून येत होती आणि गेटवर गाडीची एंट्री करून आम्ही गेलो बेंबळा डॅम एक्सप्लोर करायला। सकाळी 5 वाजतापासून फिरून थकलो होतो तर 5 खेड्या या मंदिराबाहेर आराम काढून नंतरच्या लोकेशन संगमेश्वरला पोहोचलो। हे मंदिराच्या ठिकाणी होतं जिथे 2 नद्यांचा संगम होता, एका बाजूला वर्धा नदी तर दुसऱ्या बाजूला बेंबळा नदी आणि या दोन्ही नदीच्या मधात होतं संगमेश्वरचं महादेव मंदिर। तिथे एका काकूंचा स्वयंपाक असल्यामुळे आम्हाला तिथून जेवण करूनच पाठवलं। बाबुळगाव मधील शांततेचं ठिकाण म्हणजेच कोटंब्याला पोहोचताच डांगे सरांनी मला अशी गोष्ट दाखवली की या विहारात भारतीयच नाही तर जपानी पण वंदना होतात। तर मित्रांनो, असा होता हा आपला बाबुळगाव तालुक्यातील प्रवास। तर चला मग भेटू प्रवास 16 तालुक्यातील तिसरा तालुका म्हणजेच आपला दारवा या तालुक्यामध्ये। आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आधीला नक्की फॉलो करा।